श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या कुलदेवीचं आपल्यावरती लक्ष आहे. ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून आपल्याला वेगवेगळी अनुभूती देत असते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. ते कसे ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया आपली कुलदेवी म्हणजे काय. आपल्या कुळाचे रक्षण करते. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, जर कोणाची रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची माता महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिकी माता सुद्धा असेल, मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल. तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही वेगवेगळीही असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी स्वतः स्वयं सिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुलातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरात मध्ये वेगवेगळे वादविवाद होत असतात. घरामध्ये भांडणे होतात. घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात. लक्ष्मी प्राप्तीत अडचणी येतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये उद्भवत असतात, निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे. म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे. तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे. तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं सतत आपल्या आजूबाजूला असतील. आपले आजोबा असतील, पंजोबा होऊन गेलेले असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसे, वडीलधारी माणसे, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे. तिचा आदर सन्मान केला पाहिजे. घरात जर नवीन बाळ जन्माला आले असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे. ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो. त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते. अशा कठीण प्रसंगी आपल्यावर येणार नाहीत यासाठी आपल्याला आशीर्वाद देते. एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपले रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो. विना कलश देव्हारा असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये सेवा करतो किंवा आपल्या घरी किंवा एखादं नवीन शुभ कार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे. तसेच नवीन कामांची सुरुवात करते वेळी त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे. तिथे स्मरण केलेच पाहिजे. आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवीचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. एवढे केले तरी देखील पुरेसं आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे.
ती तुमच्या घरामध्ये निवास करते. पण त्या अगोदर तुम्ही जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. चला तर आपण जाणून घेऊया पहिलं लक्षण कोणतं आहे. पहिलं लक्षण म्हणजे त्या घरामध्ये कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते. त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही. त्यांची कामे निर्विघ्नपणे पार पडतात. म्हणजेच त्या घरातील व्यक्तीने जी काही कामे हातात घेतलेली आहेत ती कामे पूर्णत्वास जातातच. ती कामं थांबत नाहीत. त्यांना त्या कामांमध्ये कधीही अपयश येत नाही. कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे. तिचं काहीतरी करायचं राहत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं, तिची ओटी भरायची, तिचा मान सन्मान करायचा. नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे आहेत. तरीसुद्धा ते सुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे उपवास असतील, तुमच्या कुलदेवीचे काही कार्य असतील, सुवासिनी जेवायला घालणं, अशा प्रकारे जी काही कार्य असतील, पौर्णिमाच्या दिवशी नारळ फोडावा, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तेथे जावे. आपण कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवीचा शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो. जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद यामुळे मिळतात. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाहीत. कुलदेवी आपल्यावरती नेहमीच प्रसन्न असल्याचं आपल्याला संकेत मिळेल. त्याचप्रमाणे दुसरं लक्षण म्हणजे असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात. त्यामुळे त्या घरामध्ये गृहकलश, भांडणे अजिबात होत नाहीत. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी मानाने वागतात, त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतला जातो. यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा येत नाहीत. हेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे, सहजपणे घडून येतात. त्या घरात समाधान असते, सुख असते. तिसरे लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे. त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल, की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल, तर घरात आल्यावरती अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊच नये. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नाही. घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादच होत असतात. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे. आपण समजून घ्यायचं आहे. घरी गेल्यावर जो आनंद आपल्याला हवा आहे तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं. म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबियांना देखील समजून
घेतात, कोणत्याही प्रकारचा वाद विवाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं. घरी कधी जातोय असं होतं. साहजिकच अशा घरांवर सुद्धा कुलदेवी माता प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवरती असतो. यानंतरचं चौथं लक्षण म्हणजे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी, म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचे आगमनामुळे घरामध्ये सुख शांती समाधान असते. यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस करावा लागत नाही, कोणत्याही प्रकारचे घराणे गावे लागत नाही. तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाहीत. अपत्य प्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडचणी येत राहतात. जोडप्यांची लग्न जमत नाहीत. बऱ्याच जणांची लग्न होऊन बरेच वर्ष झाली तरीही अपत्य प्राप्ती नाही. साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घरामध्ये होत नाही. सहजपणे अशी वंशवृद्धी त्या घरामध्ये होत नाही. जे सेवा करतात त्यांच्या घरामध्ये सहजरित्या अशी वंशवृद्धी होत असते. त्याच प्रकारे आपण पुढचं 5वं लक्षण जे आहे ते पाहूया. 5वं लक्षण असं आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती, नजरबाधा, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच असतो. यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असेल, कोणी कितीही आपल्या घरावरती काहीही बाधा केली असेल, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्याची चुकत असेल, कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते की आपल्याकडून काही चुकत असेल व ती आपल्यावरती नाराज असेल तर ती आवश्यक असेल ते संकेत आपल्याला देते व स्वप्नात येऊन तसे सांगते. आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितलं आहे, देवीने दर्शनाला ये असं सांगितलं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी माता आपल्यावर प्रसन्न आहे. ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते. किंवा जर देवी आपल्यावरती प्रसन्न नाही, आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल याचे संकेत सुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळाव्यात जर आपली अशी इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे कुलदेवीचं, कुलदेवतांचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करून नवीन काही कार्यांचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभकार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आपल्या घरी काही शुभकार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा व कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तिचं स्मरण करायला विसरू नका. तिच्या समोर एक नारळ फोडायला विसरू नका. आशीर्वाद आवश्यक घ्या. मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मध्ये साथ देईल. तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपाने वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट
समस्या कधीच येणार नाही. जर चुकून एखादं संकट समस्या आलीच तर आपल्या घरावर येणार असेल, एखाद्या व्यक्तीवर येणार असेल, तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील दाखवेल. तुम्हाला ही माहिती निश्चित आवडली असेल. माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.